नमस्कार, आपण पाहत आहात जनता महाराष्ट्र न्यूज. आज आपण खंडाळा या गावी आलेलो आहोत. इथे येण्याचं कारण असं की नामदेव गौतम जाधव इथले शेतकरी यांचा सकाळी शेतामध्ये खात टाकत असताना विजेच्या धक्क्यानं ते मयत झालेले आहेत. तर येथील गावकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या शेतातून गेलेली जी लाईटची लाईन आहे ती लाईन पूर्णपणे खाली असल्यामुळे ते शेतात सकाळी खत टाकत होते. त्यांचा हात लागल्यामुळे त्यांची मयत झालेली आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव दादासाहेब दगडू लोखंडे. सकाळी तुम्ही प्रत्यक्षदर्शी तिथे होता जेव्हा नामदेव सरांना करंट लागला. हो, मी तिथेच होतो. परिस्थिती होती ते शेतामध्ये खात टाकत होते उसाला आणि खात टाकता त्यांचा हात लागला डायरेक्ट. हात लागली एवढी तार खाली आहे. अतिशय खाली आहेत. आम्ही वारंवार तक्रारी केली होती मिस्त्रीकडे की बाबा हे तारा वडून द्या, तरी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आमच्या गावामध्ये MSEBच्या कारभारामुळे एक तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. आमच्या गाव तुळजापूर तालुका आणि आम्हाला गावातली लाईट येते पाटोदा सबस्टेशन. या दोन याच्या सबस्टेशनच्या गोंधळामध्ये आमच्या गावाला विजेची व्यवस्थित सुविधा नसू द्या तरी पण गाव आमचं त्यामध्ये सांभाळून घेतं. गावाला विशिष्ट असा कोणीही MSEBचा माणूस नाहीये परमनंट, आणि लाईट कधी येते कधी जाते त्याचं काहीच नियोजन नसते. म्हणजे या ठिकाणी शेतकरी हा आपला जीव मुठीत घेऊन या विजेचा लपंडावाचा सामना करत आहे. त्याच्यामुळं माझी एक विनंती असेल तुमच्या माध्यमातून, आता तरी आमचं घरानं या MSEB असेल किंवा हे शासन असेल त्यांच्या परत जावं. आज जी काय घटना घडलेली आहे खंडाळा गावामध्ये अत्यंत दुःख आणि वाईट दुर्दैवी. कारण अशी अनेक तक्रारी देऊन सुद्धा इलेक्ट्रिक बोर्डाचे महावितरणचे काय अधिकारी लोक आहेत तेवढे सुस्ता वेतन बसून पगारी घ्यायला खरोखरच त्यांचं म्हणजे मूर्खपणातला मूर्खपणाचा खेळ आहे. शेतातल्या लाईटीच्या तारा हाताला लागतात म्हणजे काय झोपा काढतात त्या ठिकाणी. अनेक वेळा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ते वारंवार तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष केलं जातं. एवढंच नाही तर इथं गावामध्ये सुद्धा अशा तारा खाली जमतात ते पुण्या टायमाला तुटून पडेल तर एजस कमी जाणलं त्या तारा बदली होत नाहीत. हा या तारावरती चाललं जात. तर ही जी काय आज घटना घडलेली आहे याच्यानंतर पुन्हा गावात अशी काय घटना घडू नये आणि याची पूर्ण जबाबदारी MSEB उचलावी आणि जी काय असेल ती पुढची कारवाई करावी. जनता महाराष्ट्र न्यूज यांच्या माध्यमातून सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हा जो त्यांचा ढिसाळ कारभार चालू आहे. आज आमच्या गावामध्ये नामदेव गौतम जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ह्या ढिसाळ कारभारामुळे अक्षरशः स्पॉटला जाऊन जर बघितलं तर अक्षरशः छातीला तारा लागतील 5-6 फुटा एवढ्या अंतरावरून पडलेले आहेत आणि अख्खा आमचा पूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. यांच्या कुटुंबात एकमेव व्यक्ती त्यांच्या घरामधला असा होता की पूर्ण परिवाराची जिम्मेदारी त्या व्यक्तीवर होती. त्यांच्या घरामध्ये 2 मुलं, आई वडील, बायको, हा त्यांचा पूर्ण परिवार आहे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या ढिसाळ कारभारामुळे आज जो बळी गेलेला आहे हा बळी परत कोणाचा जाऊ नये आणि या परिवाराला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. आणि ही सिच्युएशन तिथलीच देतातलीच नाही तर आमच्या गावाचा DP त्या ठिकाणी देखील पूर्ण फ्यूज तारा एक ठिकाणी झालेल्या आहेत. गावातल्या तारा देखील खाली लोक जात आहेत. हे आपण पाहू शकता. आज जे खंडाळ्यामध्ये शेतकरी नामदेव जाधव यांचा विजेचा धक्का लागून जो मृत्यू झालेला आहे ना त्याला कारणीभूत ह्या तारा आहेत आणि आपण आता ऑन द स्पॉट त्या शेतामध्ये आहोत. आपण बघू शकता की ह्या तारा हा 4 फुटाचा ऊस आहे. तर 4 फुटाचा ऊस असून ह्या तारा किती खाली आहेत असा हात सुद्धा लागू शकतो. मग हा MSEBचा गलतन कारभार नाहीये का? शेतकऱ्यानं करायचं तर काय करायचं असा सवाल पूर्ण खंडाळा गावातील शेतकरी विचारत आहेत.
आपण स्पॉटला आलेलो आहोत आणि इथं बघू शकता आपण हा एवढ्या खाली तार आहे. घेऊन चाललेला आहे. ही बघू शकता तुम्ही, हे 4.5 फुटावरती तार दिसते तुम्ही बघू शकता. आणि तो शेतकरी इथे खाताचं पोतही दिसत आहे, चप्पलही इथे दिसत आहे. इथेच त्यांना काय झालेला आहे, विजेचा धक्का लागलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. गावकरी सुद्धा इथे आलेले आहेत. आणि एवढ्या खाली जर तारा असतील तर याच्यामध्ये शेतकऱ्याची काहीही चूक नसून येथील MSEB ची चूक आहे, हे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. तर यांच्या मृत्यूला कारण कोण, हा सवाल पूर्ण खंडाळ्याची जनता, MSEB असेल, त्याचबरोबर आपले प्रशासन, कलेक्टर ऑफिस साहेब असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, इथले तलाटे असतील, यांना विचारत आहेत. आज आम्ही जी घटना, आज दुर्दैवी घटना म्हणायला पाहिजे, त्या घटनेच्या स्पॉटवरती न्यूज पेपरवाले आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी ही जी तार आहे, ही तार अक्षरशः 4-4.5 फूट म्हणजे सहज असं की हात कुणी लहान लेकरा सुद्धा जर असा हात लावला तर लागू शकते. याची जबाबदारी पूर्ण MSEB ची आहे. त्या ठिकाणी या स्पॉटवरती प्रत्यक्ष येऊन दादांनी, दयानंद शिंदे यांनी, तसेच प्रशासकीय अधिकारी, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष यावं आणि ही परिस्थिती काय आहे ती बघायची प्रत्यक्ष त्यांनी, आणि याची पूर्ण जबाबदारी त्यांनी उचलावी. कारण याचं कारण काय, कारण जो मयत झालेला व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, तो तरुण वयामध्ये आज अक्षरशः त्याच्या पाठीमागे फक्त 2 लहान मुलं शाळेमध्ये, आई वडील आहेत, बायको आहे, आणि याचं काय होणार पुढे हा प्रश्न आहे. आता आपण जाधव जे शेतकरी मयत झालेत त्यांच्या शेतामध्ये आहोत. आणि इथं बघू शकता, हे ते खातच पोत आहे आणि ही ती तार आहे. ह्या तारामुळं, ही तार किती अंतर आहे, ह्या ताराला असा निस्पर्श करू शकतो. म्हणजे शेतकऱ्यानं करायचं तर काय करायचं, तर बैल सुद्धा जात नाही, तर ट्रॅक्टरनं जर नांगरायचं कुवायचं म्हणलं तर ह्या ताराला लागते. मग ह्याची जबाबदारी पूर्णपणे MSEB ने घेतली. आज जे जाधव मयत झालेले आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आहे, त्यांचा मुलगा आहे, 2 मुलं आहेत, आई वडील आहेत, आणि मेन म्हणजे तो कर्ता माणूस होता. खंडाळ्याच्या जनतेचा पूर्णपणे रोष MSEB वरती असून, त्याचबरोबर आपल्या तुळजापूर तालुक्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्याचबरोबर प्रशासन त्यांच्या सोबत आहे. प्रशासनानं या घटनेचा गंभीरपणे दखल घेतली पाहिजे आणि जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी अपेक्षा पूर्ण खंडाळा गावातील गावकऱ्याकडून होत आहे. आपण असंच पाहत राहा जनता महाराष्ट्र न्यूज, जनतेचा आवाज, जनता महाराष्ट्र. मी प्रवीण चंदन शिवे. धन्यवाद.